श्री गुरुदेव. डोंगर तमाशी या गावातील सर्व सज्जन वृंद, भावांनो, बहिणींनो आणि विचारपीठावर आसनस्थ असलेले आमचे अगदी जवळचे मित्र, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांतजी लेंगुरे साहेब. झाडीपट्टीचं आकर्षण सर्व लोकांना आहे. मी नेहमी फिरत असतो, पुणे मुंबईकडे जात असतो, तर ते लोक झाडीपट्टी कशी आहे म्हणून विचारते. झाडीपट्टी म्हणजे जंगल, जंगल म्हणजे डोंगर, आणि डोंगराजवळचं गाव म्हणजे डोंगर तमाशे. चांगलं गाव आहे. पण तुम्हाला सांगतो, या गावात दोनदा याच्यापूर्वी आलो होतो. बरोबर आहे बावणे महाराज? दोनदा या ठिकाणी या गावात आलो होतो. बावणे महाराजाला घेऊन आलो होतो. मसराम गुरुजी त्यावेळी आले होते. आणि मी 3 गावं या भागामध्ये दत्तक स्वरूपात घेतले आहे. एक आहे कुरंडी माल, दुसरं आहे वडेगाव, तिसरं आहे डोंगर तमाशी. मी गडचिरोली शहरामध्ये ITला 6 वर्ष होतो आणि वर्षाला 6 वर्ष होतो. 12 वर्षे या जिल्ह्यामध्ये मी माझ्या परीने सेवा दिलेली आहे. पण मला असं वाटलं काही गावं आपण दत्तक घ्यावेत, त्या गावाला वर्षभरात संपर्क ठेवावा आणि विविध उपक्रम जसे करता येईल ते आपण करावे. आणि योगाने मला लेंगुरे साहेब भेटले आणि नंतर मला असं वाटलं की आपण या गावामध्ये सुद्धा जसं वडेगावला आम्ही 2 वर्षापूर्वी शिबिर घेतलं, तसंच शिबिर आपण इथे रोगनिदान शिबिर आपल्या डोंगर तमाशीला घेतलं पाहिजे. महाराज नेहमी झाडीपट्टीमध्ये यायचे. जेव्हा जेव्हा त्यांना आठवण यायची झाडीपट्टीची, तेव्हा ते दौरा काढायचा झाडीचा. आणि मोजरीवरून नागपूर, नागपूरवरून गडचिरोली, वर्षावरून गडचिरोली आणि पुढे अहेरीच्या मार्गाने जात होते. एकदा महाराजांना आकाशामधून असे पक्षी उडताना दिसले. अशी आकाशामध्ये पक्ष्यांची अशी माळ जशी काही होती अशी आढळली. आणि महाराजांनी त्या पक्ष्यांच्याकडे पाहताना असं म्हटलं, पशुपक्षी कीटके किती बघ मेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अतिसंगटुनिया धावती. तू मानवाचा देह धरुणी, कान तुझही भावना, उठ आर्यपुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. अरे आपण माणसं आहोत, मग माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. आणि माणसाच्या सेवेतच ईश्वर सेवा आहे, तीच नारायण सेवा आहे, जी डॉक्टर साहेबांनी सांगितलेली आहे, सर्व संतांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून ते सेवेचं कार्य झालं पाहिजे. ग्रामगीतेमध्ये आपल्या भागाचा उल्लेख आहे. महाराज लिहितात, गरीब बिचारी आदिवासी जाती, झाड पाल्याची नेसोनी राहती, कित्येकांची वस्ती असते झाडाखाली. अरे आज करी केली यांची उपेक्षा, आता तरी वाढवाना यांच्या कक्षा, यांना औषध पाणी शिक्षण पुरवावे, उत्सवी सद्भोजनी बोलवावे कार्यकर्त्यांनी. या ओवीप्रमाणे ज्या लोकांपर्यंत जी सेवा देता येईल, मेडिकलची सोय असेल, वैद्यकीय सेवा असेल, जी काही सोय आपल्याला करता येईल, सुविधा करता येईल, ती करावी असं ग्रामगीता सांगते. आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आणि ग्राम नवनिर्माण अभियान याच्या माध्यमातून हा छोटेखानी उपक्रम अगदी सगळ्या निष्काम भावाच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी केलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ यांच्यासाठी. हे सगळी माणसं कामाची आहे, सगळ्यांकडे काम आहेत. हे सुद्धा भाऊसाहेब आहेत, जुन्या परिचयाचे, सगळ्यांचे काम आहेत. डॉक्टर साहेबांचा दवाखाना आहे, खुले साहेबांचा वगैरे, सगळं तुमच्यासाठी आपल्यापर्यंत आले आहे. निष्काम भावनेने ते काम करताय. त्या सेवेचं महत्त्व फार मोठं आहे. सेवा हीच धनसंपत्ती खरी, न सरे जन्मोजन्मांतरी. सेवेचं महत्त्व फार मोठं आहे आणि त्याच्यातलाच हा भाग म्हणून आपल्या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. शेवटचं एक मिनिटात सांगतो आणि थांबतो. दरवर्षी मी माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना मी पुरस्कार देतो. आणि मला असं वाटलं की यावर्षी आपण 4 लोकांना तो पुरस्कार द्यावा. काल आम्ही गडचिरोली शहरामध्ये रोहनकरजीला पुरस्कार दिला, सामाजिक क्षेत्रात काम करणारे. आणि यावर्षी इकडच्या भागातले 3 लोक आपण निवडले. छोटे बोर्डी या ठिकाणी काम करणारे नंदकुमार मशराम गुरुजी, ते आता येऊ शकले नाही, ते कामात आहे, त्यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तुम्ही ज्यांचं आता भाषण ऐकलं, खुसखुशीत भाषण, लोकांना आपल्या बोलण्याने आकर्षित करणारे आपले उदाजी बावणे महाराज, जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. वडेगावचे आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत. मी गेल्या 8 दिवसापासून संपर्क होतो की डोंगर तमाशीला जायचं आपल्याला, तुम्ही काय काय व्यवस्था करा सांगत होतो. असे हे व्यक्तिमत्व उदाजी बावणे महाराजांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तसेच आपल्या गावचे कार्यकर्ते जगदीशजी वनवे यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि एक पुन्हा आपले सदस्य जे आहे आनंदरावजी उईके यांनाही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तर या 4 लोकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्रांनो, चांगला योग
सूर्यनारायणाच्या उपस्थितीमध्ये नारायण सेवा या ठिकाणी घडते आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की जे जे आता घरामध्ये असतील ते गुडगे बाडगे असतील त्यांना सांगा, कारण इतके दूरचे लोक वारंवार नाही येऊ शकणार आणि म्हणून त्यांना बोलवा, त्याला सूचना करा, काही मोबाईलनं माहिती द्या आणि याचा लाभ घ्या एवढी विनंती या निमित्ताने करतो. येथेच थांबतो. सर्वांना नमस्कार. जय गुरु.